येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। सध्या श्रावण मास सुरू आहे, त्यामुळे राज्यभरातील महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी केल्याचं पाहायला मिळते। गंगापूर धरणालगत असलेल्या संगमेश्वर गोवर्धन प्राचीन महादेव मंदिरात आज श्रावणी सोमवार निमित्त शिवसेना ठाकरे गटाचे नेते शांताराम चव्हाण, त्यांच्या सुभाग्यवती मथुरा चव्हाण, मुलगा रोशन चव्हाण यांनी दुग्ध अभिषेक विशेष पूजा केली। शिवशंभू मंदिरात पूजा विधी करून जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य लाभो, तसेच मनोज जरांगे पाटील जीवनात यशस्वी होत राहो अशी महादेव चरणी प्रार्थना केली। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते शांताराम चव्हाण यांनी अधिक माहिती दिली। आज काहीतरी हे निमित्त साधून आणि खरोखर आपण इथं कुठला तरी कार्यक्रम उभा करावं म्हणून आज या ठिकाणी महाराजांची परवानगी घेऊन आणि ट्रस्टीची परवानगी घेऊन आम्ही सहज परिवार या ठिकाणी खरोखर अभिषेक केलेला आहे। इतका आनंद वाटतो का जणू काही जे पूर्वीचे जे साधू संत, आता जे साधू संत आहे, जणू काही आम्हाला सर्वांनाच या परिसराला आनंद देत आहेत। या ठिकाणी मी माझ्या वासळी गावच्या वतीनं आणि राजमाता जिजाऊ गट शेतकरी पंजाबराव देशमुख या गटाच्या वतीनं खरोखर या परिसरातील नागरिकांना आणि या सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना विनंती करतो का या ठिकाणी उद्धार व्हावं आणि गोदामाई या ठिकाणूनच वाहतीये, त्यामुळं आणि प्राचीन शंकराचं मंदिर असल्यामुळं आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो। आणि लवकरात लवकर या पाठीमागचा एक उद्देश आहे का या ठिकाणी जरांगे पाटील हे महायोद्धा आहे आणि त्या संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत, तर त्यांचे विचार, त्यांचे आचार आणि खरी शक्ती त्यांना लाभावं या दृष्टिकोनातून हा अभिषेक आज आम्ही या सर्व बहुजन समाज आणि मराठा समाजाच्या वतीनं आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी केला गेलेला आहे। तरी मी या ठिकाणी जरांगे पाटलांना सुद्धा दीर्घायुष्य लाभो आणि खरोखर विधानसभेमध्ये त्यांचं नाव फडको इतकंच नाही, आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे ही सेना आहे, या सेनेचे बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना सुद्धा सर्वांना दीर्घायुष्य हो आणि विजयी भगवा पताका धर्माचं रक्षण करण्यासाठी हा फडकत राहू अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो। आणि इतकंच नव्हे तर पत्रकार या ठिकाणी माझ्या हाकेला जाऊन आले, त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। तसेच आलेल्या मान्यवरांनी देखील अधिक माहिती दिली। आणि इथं बऱ्याच भक्तांची कत्तल झालेली इथं आढळली, मला म्हणजे वाचण्यात आली आणि त्याच्याहून अजून पवित्र एक बात इथं कळते की जे समुद्र मंथन झालं, या समुद्र मंथनामधून जो अमृताचा कलश देवांच्या हाती लागला त्यापैकी एक थेंब या ठिकाणी पडलेला आहे, हे अशा वडीलधाऱ्याच्या माणसे किंवा गुरुवार्यांच्या माध्यमातून मला कळलं। म्हणून आम्ही इथं सर्वजण अभिषेकासाठी आलो आणि पुढचा हेतू जो आहे की लवकरच माझे विलास भाऊ आणि चव्हाण बापू, बाकी सर्व सहकारी तरुण मित्र मंडळी लवकरच आम्ही जरांगे पाटलांच्या भेटीला जाणार आहे। यासाठी सर्वांनी हा अभिषेक करण्यामागचा हेतू असा, आज आपण संगमेश्वराची जर महती जर आपल्या सर्वांना जर सांगायची झाली तर अतिप्राचीन हे संगमेश्वर महादेव मंदिर, येथे नाशिकचा कुंभमेळा पहिला येथे भरायचा आणि संगमेश्वरांची महती सांगायची झाली तर 5 श्वरांपैकी जसं नाशिकमध्ये 5 श्वर आहेत, 12 ज्योतिर्लिंग आणि 5 श्वर, या 5ही श्वरांच्या ठिकाणी साक्षात श्रीराम भगवानांच्या पावन चरणाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये साक्षात प्रभू रामचंद्रांनी ह्या लिंगांची स्थापना केली, खिचडी ठेवली। त्यानिमित्त पंचक्रोशीतले भाविक या ठिकाणी आले, तसेच यांनी या ठिकाणी खिचडी ठेवल्यामुळे इथला महिमा पण सांगितला या मंदिराचा। आणि या महिमामुळे नाशिकमध्ये बरेचशे लोकांना माहीत पण नाही या ठिकाणी हे मंदिर आहे प्राचीन काळापासून आहे। आणि या ठिकाणी चक्रतीर्थ कुंड आहे आपल्या या ठिकाणी आणि लोकांनी एकत्र येऊन एकजुटीने आजपर्यंत 3 वर्षामध्ये आजपर्यंत असा एखादाही कार्यक्रम आम्ही कमी पडू दिला नाही किंवा कोणाला हे जाणू दिलं नाही। तर असं इथं संगमेश्वर महादेव मंदिर प्राचीन असल्यामुळे नाशिकमध्ये जवळजवळ 90% लोकांना माहीत नाही, 10% लोक येतात। यावेळी कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना ज्येष्ठ नेते श्री शांताराम बापू चव्हाण, लक्ष्मण दुर्दवळे, जिल्हा संघटक विलास रोजे सांडपुरे, तालुका प्रमुख बबनराव दोगडे, सूर्यवंशी महाजन, युवा सेना तालुका प्रमुख रोशन चव्हाण,
कुलकर्णी अप्पा, संतोष कुलकर्णी, स्वप्नील गोतरणे, संजय महाराज, पंचक्रोशीतील शिवभक्त या कार्यक्रमास उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंदळे.